छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त माजी उपमहापौर तथा नगरसेवक सुनील खडके व युवा पर्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 18 तारखेच्या मध्यरात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। शिवतीर्थ मैदानावर बुधवारी दिनांक 18 रोजी रात्री 12ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची 101 आरत्यांनी महाआरती केली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या मध्यरात्रीला महाआरती करण्याचे युवा पर्व फाउंडेशनच्या या उपक्रमाचे यंदाचे 5वे वर्ष होते। महाआरतीला शहराचे आमदार सुरेश भोळे, जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे, माजी उपमहापौर सुनील खडके आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी शिवरायांच्या स्मारक परिसरात दिव्यांची आरास तसेच आकर्षक विद्युत रोषणाई केलेली होती। मध्यरात्री 12 वाजता शहरातील सर्व शिवप्रेमी व नागरिकांनी महाआरतीला मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले। संदीपाल वानखेडे, जनसंवाद लाईव्ह, जळगाव। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी आम्ही इथे महाआरतीचे आयोजन करतो। आज 5वे वर्ष आहे की इथे महाआरतीचे आम्ही आयोजन करतो व शहरातील सर्व मान्यवर, तरुण आणि सर्व बंधू भगिनी इथे हजर असतात आणि या महाआरतीनिमित्त इथं भव्य दिव्य असा दीपोत्सव आम्ही दरवर्षी करतो आणि तरुणाई इथे सर्व आनंदाने महाआरतीला हजर असतात। नमस्कार, आज आपण शिवजयंतीच्या निमित्ताने आज आपण 12 वाजता रात्री महाआरतीचे आयोजन केलेले होते। त्यामध्ये आमचे आमदार राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक दादा सूर्यवंशी आणि आम्ही सर्व नगरसेवक इथे एकत्र येऊन महाआरती आम्ही आज केलेली आहे आणि माझ्या सर्व जळगावकरांना आणि शिवभक्तांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। शिवाजी महाराजांना अभिवादन करून आज जयंतीची सुरुवात झाली। रात्री 12 वाजता महाआरती करून सर्व आमच्या जळगाव शहराचे महापौर दीपमालाताई काळे, महानगराध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी, नगरसेवक सुनील भाऊ, सर्व नगरसेवक उपस्थित होते। आज महाआरतीचं आयोजन केलं होतं आणि भव्य शिवभक्त इथे आलेले हजारो शिवभक्तांनी इथे आरतीचा लाभ घेतलेला आहे। मी सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मला वाटतं आमच्या सर्वांच्या मनामध्ये डोक्यामध्ये जाणं गरजेचं आहे। छत्रपती महाराज शिवाजींची जयंती बनवत असताना त्यांचे विचार आमच्या सर्व युवकांपर्यंत जावे या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।